तुम्ही अजून हार्ड ब्रश यूज करताय का? आणि तुम्हाला असं वाटतंय का की हार्ड ब्रश यूज केल्यामुळे आपले दात अजून व्हाईट दिसतील? तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. हाय, आय एम डॉक्टर रवीना राऊत, अ डेंटिस्ट बाय प्रोफेशन. तर लहानपणापासून आपण ऐकत आलेलो असतो की दात जोरात घासल्यामुळे किंवा हार्ड ब्रश यूज केल्यामुळे दात जास्त चमकतील, जास्त व्हाईट दिसतील. पण रियालिटी काय आहे? हार्ड ब्रश यूज केल्यामुळे दात चांगले नाहीत होत, तर हळूहळू आपण दात डॅमेज करतोय. तर आपल्या दातांवरती एक नॅचरल प्रोटेक्टिव्ह लेअर असते, इनॅमल. आता ते इनॅमल आपल्या दातांना स्ट्रॉंग आणि व्हाईट ठेवत असते. पण जेव्हा आपण अग्रेसिव्ह ब्रशिंग करतो त्यावेळी काय होतं, हे इनॅमल लेअर हळूहळू विअर होऊ लागतं, म्हणजे झिजू लागतं. सेकंड म्हणजे आपली सेन्सिटिव्हिटी वाढते. इनॅमल हे आपलं स्ट्रॉंग लेअर असतं दातांवरती, त्याच्यानंतर डेंटिन असतं, ते सेन्सिटिव्ह असतं. पण मग इनॅमल एकदा कमी झालं तर मग आपली सेन्सिटिव्हिटी वाढते. तिसरं म्हणजे आपल्या दातांना गरम किंवा गार पाणी लागायला लागतं आणि आपले गम रिसेशन होतात, म्हणजे काही हिरड्या आपल्या झिजू लागतात, खाली खाली जाऊ लागतात. आणि एकदा हा इनॅमल लेअर गेला की तो परत येत नाही. पेशंट्स मला बरेचदा म्हणतात की डॉक्टर गरम पाणी लागतंय किंवा दात पिवळे दिसत आहेत. आणि मी नेहमी त्यांना विचारलं की तुम्ही ब्रश कोणता यूज करता, तर ते एकदम असे सांगतात की डॉक्टर आम्ही हार्ड ब्रश यूज करतो. पण प्रॉब्लेम तिथेच चालू झालेला असतो. तर यावर करायचं काय? तर सॉफ्ट ब्रिस्टल किंवा एक्स्ट्रा सॉफ्ट ब्रिस्टलचे ब्रशेस यूज करा. सेकंड म्हणजे 2 टाइम ब्रशिंग करा दिवसातून. थर्ड म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये ब्रश करा. आणि फोर्थ म्हणजे 3 महिन्याला ब्रश चेंज करा. लक्षात ठेवा, आपल्याला दात साफ करायचे, घासून नाही काढायचे. जशी आपण आपल्या फेसच्या स्किनची काळजी करतो, पण आपण दातांवरती किती अत्याचार करत असतो, तेही अननोइंगली. सो आजपासूनच से गुड बाय टू हार्ड ब्रश. आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कदाचित कोणाचं तरी इनॅमल वाचू शकेल.